पुणे महापालिकेसाठी 52.42% मतदान काल पार पडले। पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागले। मित्र पक्षांमध्येच इथे लढत होती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या। पुण्यात आता राष्ट्रवादीची सत्ता येणार की भाजपची, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण आंदेकर बिडकर धंगेकरांची मतमोजणी एकाच केंद्रावर होणार आहे, त्यामुळे पोलीस सध्या सतर्क आहेत। मतमोजणी केंद्राबाहेर तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। थेट मतमोजणी केंद्रावरून पोलीस बंदोबस्त कसा आहे हे सांगण्यात आलंय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। पाहूयात। पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात होतीये। आपण जर पाहिलं तर पुण्यातील 22, 23, 24 या प्रभागाची मतमोजणी जी आहे ती श्रीमती सावित्रीबाई फुले प्रशाला पुणे महानगरपालिकेची रामोशी गेटची शाळा आहे आणि या ठिकाणी होतीये। यामध्ये 22 त्याचबरोबर 23 आणि 24 मध्ये मोठी अटीतटीची लढत जी आहे ती या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली। जेलमध्ये असणाऱ्या लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर या जेलमध्ये असूनही त्यांनी ही निवडणूक जी आहे ती लढवलेली होती। त्याचबरोबर त्यांच्या निवडणुकीची धुरा जी आहे ती आंदेकर कुटुंबियांच्या ज्या प्रियंका आंदेकर आणि प्रज्ञा आंदेकर आहे यांनी हाती घेतलेली होती। त्याचबरोबर धंगेकर यांची पत्नी त्याचबरोबर मुलगा हाही 23 आणि 24 मधून उभा होता। त्यामुळे धंगेकरांची प्रतिष्ठा जी आहे ती दोन्ही जे प्रभाग आहेत त्यामध्ये पणाला लागलेली आहे। कॅमेरामन किरण काजळे, सागर आव्हाड, साम टीव्ही।